नमस्कार मित्रांनो, राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे नवनवीन हवामान अंदाजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. मित्रांनो, मान्सून सक्रिय असल्याने राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज तारीख 2 ऑगस्टला कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इथल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे. मान्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर, रोहतक, हरदोई, वाराणसी, देहरी ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटरच्या उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्रगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून महाराष्ट्राच्या मध्यम भागात पूर्व पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र निवळले आहे आणि पावसासाठी पोषक हवामान असल्याचं आज तारीख 2 ऑगस्टला कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर उर्वरित विदर्भात मराठवाड्यात विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे.